आपली गोष्ट सुरू होते तमिळनाडूमधल्या सेलम जंक्शनमध्ये. 8 ऑगस्ट 2016च्या रात्री तुम्ही ट्रेनमध्ये बसता. तुम्हाला माहिती असतं की सकाळी उठल्यावर आपण चेन्नईला पोहोचणार आहोत. 11064 सेलम चेन्नई इग्मोर एक्सप्रेस. या ट्रेनमध्ये बसलेले अनेक पॅसेंजर्स हे त्या ट्रेनच्या रिदम बरोबर झोपलेत. त्यांना कल्पनाही नसते की ते त्यांच्या नकळत हिस्ट्रीचा भाग होणार होते. अप्रत्यक्षरित्या ट्रेनमध्ये घडत असलेल्या स्वतंत्र भारतातल्या सगळ्यात मोठ्या ट्रेन रॉबरीचा ते भाग होणार होते. ही त्या ग्रेट इंडियन ट्रेन रॉबरीची गोष्ट आहे. नावच खूप इंटरेस्टिंग आहे. सो गुन्हेगारमध्ये शार्दूल आपण ज्या ज्या काही गोष्टी घेतो आतापर्यंत त्या गोष्टी वाचून आपल्याला ऐकून काहीतरी एक भावना मनात निर्माण होते. भीतीची असेल, रागाची असेल, तिरस्काराची असेल, कधी कधी हेल्पलेसनेसची असते. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आजची जी भावना आहे ती तुला खरंच ही गोष्ट ऐकून तुला हसायला येणार आहे. बापरे. सुरुवात जरी ह्याची कुठच्याही ट्रू क्राईम सारखी मिस्ट्रीने होत असेल तरी ह्याचा शेवट एखाद्या कॉमेडी मूवी सारखा. एक्साइटेड. सो अगदी वेगळ्या प्रकारची ही केस आहे. पण आपण आजच्या केसला सुरुवात करण्याच्या आधी थोडंसं बँकिंग सिस्टीम बद्दल तुला मी सांगते. कसं असतं की चलनी नोटा जेव्हा खूप काळ वापरल्या जातात, आता ह्याच्याबद्दलही मतमतांतर आहेत की त्या चलनी नोटेचं आयुष्य किती असतं. काही लोक म्हणतात की साधारण 20 वेळा त्या नोटा हस्तांतरित झाल्या की त्यांचं काय म्हणतात त्याचं कार्य संपतं किंवा ती डिटिरियोरेट व्हायला सुरुवात होते. काही लोक म्हणतात हा काळ साधारण 10 वर्षांचा आहे. पण थोडक्यात काय की ह्या चलनी नोटा जेव्हा खराब होतात, फाटतात किंवा जुन्या होतात, जीर्ण होतात, तेव्हा त्या सगळ्या बँकेकडे जमा केल्या जातात आपापल्या, आणि त्या बँका ह्या RBIला पाठवतात. ते त्या नोटा रद्द करून तेवढ्याच व्हॅल्यूची फ्रेश करन्सी मार्केटमध्ये सर्क्युलेट करतात. सो ही प्रोसेस सतत चालू असते. आणि ह्याचसाठी 3 महत्त्वाच्या बँकांमधनं म्हणजेच बँक ऑफ इंडिया, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक, ह्या 3 बँकांमधनं ह्या सगळ्या करन्सीज गोळा करून त्या RBIला पाठवायच्या, जेणेकरून RBI आता नवीन नोटा सर्क्युलेशनमध्ये आणेल आणि ह्या नोटा रद्द करेल. सो त्या दिवशी, ज्या दिवशी आपली गोष्ट घडते त्या दिवशी या सेलम चेन्नई इग्मोर एक्सप्रेसमधले 2 डबे खास राखीव ठेवले जातात. या तब्बल 342 कोटी इतक्या अमाऊंटच्या ह्या नोटा त्या 2 रेल्वेच्या डब्यांमध्ये भरल्या जातात. त्याच्या खिडक्या लावल्या जातात, दारं लॉक केली जातात, त्याच्यावरती RBIचं सील लावलं जातं आणि त्याच्या बाहेर 18 पोलिसांची तुकडी, ज्याच्यामध्ये रेल्वे पोलीस आहेत, ACP रँकची लोक आहेत आणि इतर पोलीस आहेत, RBIचे 1-2 ऑफिशियल्स आहेत, अशी तुकडी त्या डब्याच्या बाहेर त्या नोटांची राखण करायला उभी असते. आणि ह्या नोटांचा प्रवास एका रात्रीत होणार असतो सेलम जंक्शनपासून चेन्नईपर्यंत, जिथे RBIला त्या सुपूर्त करणार असतात. पण त्या रात्री त्या नोटांबरोबर असं काही घडतं जेणेकरून अख्ख्या आपल्या मॉनिटरी सिस्टीमचं आयुष्य बदलून जाणार आहे. बापरे. आता आपण भेटूया आपल्या या स्टोरीमधल्या विलन्सना. मध्य प्रदेशमध्ये गुणा डिस्ट्रिक्ट आहे. त्या गुणा डिस्ट्रिक्टमध्ये एक टोळी होती पारधी लोकांची. म्हणजे ती पर्टिक्युलर टोळी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती आणि अनेक छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट किलिंग सारख्या गोष्टी, चोऱ्या माऱ्या, दरोडे, ह्या गोष्टी करण्यासाठी ती पर्टिक्युलर टोळी प्रसिद्ध होती. आता त्यांना हळूहळू लक्षात आलं की आपण पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले जातोय, पोलीस आपल्याला पकडतील की काय, असं म्हणून ते ठरवतात आता आपण सगळ्यांनी अंडरग्राऊंड व्हायचं आणि मध्य प्रदेशपासून शक्य तितक्या लांब जाता येईल, जिथे मध्य प्रदेश पोलीस तरी आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असं म्हणून ती अख्खीच्या अख्खी टोळी शिफ्ट होते तमिळनाडूमध्ये. आता तमिळनाडूमध्ये ती टोळी किती दिवस राहते, त्यांनी काय तिकडे गोष्टी केल्या, ह्याच्याबद्दलचे डिटेल्स अजून आपल्याला फारशी माहिती नाही आहेत. आपल्याला एवढंच माहिती आहे की त्यांना रेल्वे ऑफिसर्सकडनं किंवा RBI मधल्या काही ऑफिसर्सकडनंच कदाचित अशी टिप लागते की ह्या ट्रेनमधनं, ह्या रूटमधनं अशा प्रकारच्या नोटा पसरल्या जातात. आता त्यांनी ह्या ट्रेनच्या रूटवर वॉच ठेवायला सुरुवात केला. काही रिपोर्ट्स असंही सांगतात की जवळजवळ त्यांना खबर लागली की पुढच्या महिन्यात
ही गोष्ट घडणार आहे, हे ट्रान्सफर होणार आहे. तर जवळजवळ तो 1 महिना रोज ते त्या रूटनी प्रवास करत होते आणि त्या रूटचा बारकाव्याने अभ्यास करत होते. आता ह्या रूटबद्दल मी तुला थोडं सांगते. सो सेलममधनं हा रूट चालू होतो. सेलमपासनं अत्तूरपासनं चिन्नासलेमपासनं वृद्धाचलम असं, आणि मग पुढे ती वेगवेगळे स्टेशन्स करत करत चेन्नईला जाते. आता ह्यातले जे 2 स्टेशन्स आहेत त्याची नावं फक्त तू लक्षात ठेव, चिन्नासलेम ते वृद्धाचलम. हा जो स्ट्रेच आहे तो तब्बल 140 किलोमीटरचा आहे आणि हा खूप महत्वाचा स्ट्रेच आहे. याचं कारण असं आहे की एकतर वळणाचा रस्ता आहे आणि तो रस्ता इलेक्ट्रिक वायर्स पासून मुक्त आहे. ह्या पर्टिक्युलर फक्त म्हणजे पुढे इलेक्ट्रिफाईड आहे सगळं, तिकडे पुढे इलेक्ट्रिकला कनेक्ट होतात, पण हा स्ट्रेच जो पर्टिक्युलर आहे तिथे डिझेल इंजिनवर गाडी चालते. सेम करेक्ट. तो 140 किलोमीटरचा पॅच आहे जो साधारण ट्रेन ही 1 तास ते 2 तास ह्याच्यामध्ये प्रवास करते विदाउट, म्हणजे नॉनस्टॉप, मध्ये कुठच्याही प्रकारचं स्टेशन नाही. ही संधी ह्या टोळीने हेरली, कारण इतका बारकाव्याने त्यांनी अभ्यास केला आणि हेच गोष्ट एक्सप्लॉइट करायचं त्यांनी ठरलं. चिन्नासलेम स्टेशनला या टोळीमधले 5 लोक ट्रेनमध्ये चढले. जशी स्टेशनमधनं गाडी निघाली तसे ते कसं तरी करून त्या गाडीच्या टपावर पोहोचले. आता ही पण एक खूप कठीण गोष्ट आहे की ती फास्ट मुव्हिंग गाडीमध्ये त्या टपाला टिकून राहणं. त्यांच्या सुदैवाने त्या इलेक्ट्रिक वायर नसल्यामुळे त्यांना हे करणं शक्य होतं, पण तरीही हे थोडं जोखमीचं काम. स्पीड आहे, वाराचा प्रचंड वेग आहे. बरं, तुम्ही वेगाच्या विरुद्ध दिशेने त्या ट्रेनच्या टपावरून कुठच्याही आधाराशिवाय चालताय, त्यामुळे तसं जोखमीचं काम आहे. पण ही जोखीम पत्करून ते शेवटपर्यंत त्या डब्याशी पोहोचले आणि तिकडे त्यांच्याबरोबर असलेली इलेक्ट्रिक कटर्स, थोडे मॅन्युअल कटर्स ह्याच्या जोडीने त्यांनी त्या डब्याला 2x2चा एक मोठं भगदाड पाडलं. ओके. आणि त्यातले 5 जणांपैकी 2 जण हे आत गेले. आत गेल्यावर त्यांना बॉक्सेसमध्ये बंद या नोटा दिसल्या आणि कुठच्याही साऊथ इंडियन मूवी स्टाईल प्रमाणे त्यांनी त्या नोट्या लुंगीमध्ये बांधल्या. त्या लुंगींची गाठोडी करून त्यांनी त्या नोटा घेतल्या आणि वर पाठवून त्यांनी त्या नोटा हळूहळू खाली फेकायला सुरुवात केली. त्यांच्या टोळीमधले बाकीचे जे सहकारी होते त्यांनी ती गाठोडी गोळा केली. मग पुढे एक वळण आलं जिथे गाडी थोडी स्लो झाली. तिकडे हे 5ही जण जे ट्रेनमध्ये घुसलेले ते सगळे पळून गेले. आता हा परफेक्ट प्लॅन त्यांनी केलेला होता. करताना आवाज नाही आला बाहेर काहीच. ट्रेनचाच मुळात आवाज इतका प्रचंड होता की त्यांना खरं तर शक्य, एक दार सोडून लिटरली ते सगळे हवालदार बसलेले, पण त्यांनी वरून कोणीतरी येईल हा विचारच केला नव्हता. त्यांनी सगळ्या खिडक्या बंद केलेल्या. एकमेव जे एंट्री एक्झिटचं दार होतं तिकडे अख्खी 18 लोकांची टोळी तैनात होती. आणि परत ट्रेनचा आवाज आहे, थोडीशी खडखड रुळांची होतच असणार, त्यामुळे हा आवाज त्यांनी कदाचित ऐकलाच नसेल. मला वाटतं त्यांनी बॉलिवूड मूव्हीज बघितल्या नसतात, साऊथ इंडियन बघितल्यामुळे. आपल्याला ग्रेट ज्वेल थिप नावाचा जो सिनेमा होता त्याच्यात वर्ण येतो. करेक्ट. सो किती फिल्मी ह्या गोष्टी होऊ शकतात त्याचं आता पुढे तुला उदाहरण कळेल. सो आता दुसऱ्या दिवशी ट्रेन चेन्नईला पोहोचते साधारण 4-4:30च्या आसपास. मग तिकडे RBI ऑफिशियल्स येतात. ते ऑफिशियल त्या दारावरचं सील उघडतात. पण जेव्हा ते दार उघडतात तेव्हा त्यांना पहिली गोष्ट शॉकिंग अशी दिसते की अनकॅरेक्टरिस्टिकली जास्त उजेड असतो त्या डब्यामध्ये. एक्सपेक्टेडच नाहीये. हो, कारण एकमेव दार होतं, त्या दारापाशी हे उभे होते. त्या दारातनं असा कितीसा सोर्स ऑफ लाईट जाणार, कारण त्या सगळ्या खिडक्या त्यांनी नुसती काचा पण नाही तर ते जे स्टीलचं दार असतं ना आपल्या कुठच्याही ट्रेन्सना, ते दाराने ते बंद केलेलं. त्यामुळे असं काही नाही की कुठेतरी लाईट येईल. जेव्हा ते आत जाऊन बघतात तेव्हा त्यांना ते मोठं छताला पडलेलं भगदाड दिसतं आणि त्यांचं धाबं दणाणतं की किती पैसे गेलेले आहेत. सो जेव्हा मोजणी होते तेव्हा त्यांचं लक्षात येतं की 5,80,00,000 इतकी अमाऊंटच्या नोटा ह्या गायब झालेल्या आहेत. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की ह्या सगळ्या सॉइल्ड, खराब झालेल्या जुन्या नोटा आहेत, त्यामुळे नंबरिंग नाहीये, एक सिरीज नाहीये जी ट्रॅक करता येईल. त्यामुळे ह्या चोरांपर्यंत पोचायचं कसं ह्याची त्यांना कुठचीच खूण सापडत नाही. ह्या टोळीने एक परफेक्ट क्राईम प्लॅन केलेला असतो.
आणि पुढची काही वर्ष हे त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकणार नसतील. पण ह्या परफेक्ट क्राईमचं त्यांना फायदा घेता येत नाही. ह्याचं कारण आहे, तुला एक जस्ट गेस करायचं आहे. ही घटना घडल्याच्या 3 महिन्यानंतर अशी एक काहीतरी घटना घडते. डिमॉनिटायझेशन. येस. 500 rupee and 1000 rupee currency notes presently in use will no longer be legal tender from midnight to night. 8 ऑगस्ट 2016ला ते 5 कोटी व्हॅल्यूच्या 500 रुपयाच्या नोटा चोरतात. बरोबर 3 महिन्यांनी 8 नोव्हेंबर 2016ला त्या सगळ्या नोटा चलनातनं बाद होतात. मग ॲक्च्युली आपण जे एक कॉन्स्पिरसी थिअरी आपण अशीही सुरू करू शकतो की खरं तर यासाठी डिमॉनिटायझेशन केलेलं, कारण त्यांना त्या चोरीच्या मालाचा फायदा घेता येऊ नये. बट जोक्स अपार्ट, हे 5 कोटी रुपये जे त्यांना मिळालेले असतात त्याच्यापैकी 11 जणांत मिळून ते साधारण 1 कोटी रुपयेच खर्च करू शकतात. बाकीचे इतर त्यांना जळून टाकायला लागतात किंवा पाण्यातनं नदीतनं वाहून टाकायला लागतात. बापरे, ते फक्त चोरीत हुशार होते, त्यांना ब्लॅकचा व्हाईट करता नाही आला खरं तर. म्हणजे आपल्याकडे बरेच लोक आहेत ज्यांनी 100 कोटी डिमॉनिटायझेशन मध्ये कन्वर्ट केले, यांना नाही करता आले. पण असं नाहीये की त्यांना काय म्हणजे ते तसेच पळून जाऊ शकले. पोलिसांनी ठरवलं की कितीही काही झालं तरी यांना शोधायचंच आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी ही केस CID कडे सोपवली. आणि अगेन आपल्याला वाटतं ना, परत फिल्मी स्टाईलमध्ये CID ॲक्च्युली रिच्ड आउट टू नासा सॅटेलाइट इमेजेससाठी की कुठच्या पॉइंटला ही घटना घडली आहे यासाठी ॲक्च्युली नासा होम डिपार्टमेंट थ्रू नासाला कॉन्टॅक्ट केला गेला. त्या एरियामधल्या सॅटेलाइट इमेजेस मागवल्या गेल्या. त्या सॅटेलाइट इमेजेसच्या बेसिसवर एक्झॅक्ट टू स्पॉट त्यांनी आयडेंटिफाय केला. त्या स्पॉटमध्ये जे फोन नंबर्स ॲक्टिव्ह होते ते फोन नंबर्स काढले. बरं, ह्या सगळ्याला पूर्ण साधारण 2-2.5 वर्षाचा काळ गेला. ते फोन नंबर्स काढले, त्या फोन नंबर्सचे पॅटर्न्स ॲनालाइज करायला सुरुवात केली आणि त्या फोन पॅटर्न्सपैकी 11 फोन नंबर्स त्यांना बरोबर सापडले, जे मध्य प्रदेशमध्ये सगळे एकत्र रजिस्टर्ड होते, जे एका वेळेला बंद झाले आणि एका वेळेला परत रिसर्फेसही झाले. आणि त्याचबरोबर त्यांना एक ओळखीचं नाव सापडलं. ते नाव होतं ह्या टोळीच्या म्होरक्याचं, मोहर सिंग याचं. आणि मग ते त्या टोळीपर्यंत पोहोचले, त्यांनी अरेस्ट केली आणि त्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली. पण दिस वॉज द स्टोरी ऑफ स्वतंत्र भारतामधली बिगेस्ट ट्रेन रॉबरी. हे काय म्हणजे हात तक आया और मुंह ना लगा. ॲब्सोल्युटली. म्हणजे आपण खूप ना आतापर्यंत सिरियस ट्रू क्राईम गोष्टी केलेल्या आहेत, पण आय थिंक ही खरंच विनोदी हिलेरियस गोष्ट. म्हणजे किती बरं, एवढी मोठी रॉबरी करून 5 वर्षात सुटले पण काय म्हणजे लोड नाही त्यांना. हो, कारण नाही, हातात काही आलंच नाही. पण ऍक्च्युली तुझे ही केस जी सांगितलीस ना, ऍक्च्युली मी खूप पूर्वी, आय गेस 10-1 वर्षापूर्वी ऍक्च्युली जेव्हा ही घटना घडली 2016 तेव्हा मी ही डॉक्युमेंटरी बघितली होती. सो ब्राझीलमधली घटना आहे आणि ब्राझीलमध्ये असं होतं की अशा सगळ्या जुन्या नोटा एकत्र आणून त्या डिस्ट्रॉय करायच्या आहेत. आणि मेन सेंटर आहे, गोडाऊन आहे, जिथे साधारणतः $10 बिलियन इक्विव्हॅलंट सगळ्या नोटा गोळा करून आणल्यात एकत्र आणि ते सगळे ट्रक आलेत आणि आता उद्या हे डिस्ट्रॉय करायचं असं ठरलंय. आणि त्या रात्रीत 40 ट्रक्सनी त्या नोटा चोरल्या जातात आणि इट इज अ व्हेरी वेल ऑर्गनाइज क्राईम, कारण हे गव्हर्नमेंटमधल्याच लोकांना माहिती होतं. त्यांनी त्या सगळ्या नोटा चोरल्या व्यवस्थित, ट्रक मॅनेज करून, तिथली सिक्युरिटी मॅनेज करून. आणि ही घटना काहीतरी 80s मधली आहे, त्यामध्ये एवढे CCTV, एवढं ब्राझील तेव्हा एवढं डेव्हलपिंग नेशन पण नव्हतं. सो त्या काळातले. आणि अगेन सेम प्रॉब्लेम की नोटांचे नंबर्स मॅच होत नसल्यामुळं आणि $10 बिलियन ऑलरेडी त्यांनी प्रिंट केलं. सो इकॉनॉमीमध्ये $10 बिलियन एक्स्ट्रा नोटा आल्या. सो दिस इज, आणि ती सुंदर डॉक्युमेंटरी, मला माहित नाही युट्यूबवरती अवेलेबल आहे. आता इथे डिमॉनिटायझेशन झाल्यामुळे त्यांना तेही करता आलं नाही बिचाऱ्यांचं. त्यामुळे आय थिंक इट इज अ विक्टिमलेस क्राईम. इट इज अ, काय म्हणतात,
क्राईम झालाय पण कोणाला फायदा झाला ना कोणाला तोटा झाला त्याला आणि आपलं- कदाचित म्हणून आपण त्याच्यावर हसू शकतो. ऍब्सोल्युटली त्या शोले सारखा सीन झाला तिथे खरं तर. ऍब्सोल्युटली. सो बरेचदा आपण खरंच क्राईम बद्दल गुन्हेगारांबद्दल बोलत असतो, सिस्टीमच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल बोलत असतो, पण कधी कधी असं होतं की आपण थोडा त्यातला सिलीनेस सुद्धा अनुभवावा. सो अशा वेगळ्या पद्धतीच्या केसेस समजा तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही आम्हाला नक्की कळवा आणि असंच गुन्हेगार कोण बघत राहा आणि नागरिक शास्त्रीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.